पुणेरी पाट्या, जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फोटो खराब आल्यास आम्हाला विचारू नये. त्यास पूर्णपणे जबाबदार तुमचे आई वडील असतील. त्यांना जाब विचारावा. पत्ता विचारायचे, पैसे लागतील. पत्ता 10 km असेल तर 50 पैसे आणि 10 kmच्या बाहेर असेल तर 1 रुपया. आणि हे असे का लिहिलंय विचारणाऱ्याला 1000 रुपये द्यावे लागतील. दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा. फार घाई असेल तर सरळ वर गेला तरी चालेल. डॉक्टर वर राहतात. आम्ही आजपर्यंत बरेच जण बरे केले आहेत. मासे आणि पाहुणे कितीही चांगले असले तरी त्यांचा दुसऱ्या दिवशी वास येतोच. त्यामुळे त्यांना सारखे घरी आणू नये. सून आणि मान्सून यांची लोक आतुरतेने वाट पाहतात आणि थोड्या दिवसात कंटाळून चिडचिड करतात. याचा तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर त्यामुळे ठरवा किती वाट बघायची. ज्याला आपल्यापेक्षा आपली जास्त माहिती असते त्याला शेजारी असे म्हणतात. त्यामुळे तुम्हाला काय आठवत नसेल तर त्यांना जाऊन विचारा. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, फक्त प्रियसीच्या बापाला सोडून. हे आमचे फाटक आहे. कुत्र्याचा विधी जागा नाही, त्याला आपल्या घरी नेऊन विधी करायला लावा. येथे वाडा पाडून बिल्डिंग बांधायची नाही असे आधीच ठरले आहे. असा प्रस्ताव घेऊन आल्यास वाड्यात डांबून पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील. बाहेरील लोकांनी लिफ्ट वापरू नये. अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही. मांजर आणि नवरा कुठेही नेऊन सोडला तरी संध्याकाळी तो घरी येतो. आम्हाला काका म्हणू नये. आम्ही कुणाच्याही बारशाला जेवलो नाहीत. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच असतात. तुझी बघू करत विनाकारण वेळ काढू नये. कृपया चप्पल बूट बाहेर काढा. फरशीच्या थंडाव्याने ताजेतवाने व्हाल. येथे थुंकू नये. थुंकल्यास परिणाम बिलात दिसेल. अजून किती वेळ लागेल असे प्रश्न विचारू नये, कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहीत नाही. तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही असं वाटत असेल तर बँकेचे 2 हप्ते चुकवून बघा. स्विमिंग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे. उघड्यावर येऊ नये. येथे कचरा टाकू नये. जो कचरा टाकेल त्याची आई टकली. पोट आणि इगो कमी असेल तर कुणालाही मिठी मारता येते. माणूस कितीही शहाणा झाला तर त्याला माकडच का म्हणतात. पुणेरी नवरा. लग्नाआधी खूप आवडायचे तिचे केस त्याला, पण नंतर नावडते झाले. कारण लग्नानंतर दुपारच्या डब्यात पण द्यायची एखादा. लिंबाचा वापर 2 गोष्टींसाठी
उतरून टाकायला आणि उतरवायला. तुम्ही दारू पिता का? हा प्रश्न आहे की आमंत्रण? प्रेमी युगलांनी उद्यानात वेगळे चाळे करू नये. केल्यास दोघांची आधार कार्ड जप्त केले जाईल. प्रेम जर आंधळच असेल तर तिला मी सापडणार कसा? पटलं तर घ्या. लॉग इन करण्यापूर्वी आपल्या खिशात पैसे असल्याची खात्री करा. नंतर कारणे देऊ नये. येथे हापूसचे भाव फिक्स आहेत. घासाघासी करू नये, अन्यथा पायरी दाखवण्यात येईल. कृपया कोणत्याही प्रकारचे आवाज न काढता येथे फक्त हात धुवावे व चूळ भरावी. झेरॉक्स डोळ्यांची पापणी उघडण्याच्या आत काढून मिळेल. येथे दारू पिऊन बसू व झोपू नये. दिसल्यास पाणी ओतून 2 कानाखाली मारून 500 रुपये दंड घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. उसाचा रस मिळेल. अमिताभ बच्चन 15 रुपये, जया बच्चन 10 रुपये. आम्ही मत कोणाला देणार हे ठरवले आहे. कृपया दार वाजवून त्रास देऊ नये. आमच्या हक्काचं आणि आमच्या बापाचं आम्ही काहीही सोडत नाही. घर रिकामे आहे. चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये. रोज सकाळी उठल्यावर श्रीमंत आणि महान लोकांची यादी वाचा. त्यात स्वतःचे नाव नसेल तर कामाला लागा. बेलसाठी लागणारे विजेचे पैसे आम्ही भरतो. एकदाच वाजवा. येथे पार्किंग करू नये, अन्यथा तुमच्या डोक्यात गेलेली आणि चाकातील दोन्ही हवा काढण्यात येईल.